निसर्गऋण वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी विद्यार्थी सहाय्यक समितीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला। फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ अर्चनाताई सोनवणे यांच्या विशेष पुढाकारातून पुणे शहर व जिल्ह्यातील एकूण 50 महिलांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली होती। या सन्मान सोहळ्यात उद्योजक, वकील, प्रशिक्षक, फॅशन डिझायनर, ब्युटिशियन, सामाजिक, राजकीय, फायनान्स, ज्योतिष अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत महिलांचा सहभाग होता। त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सुजाता वहिनी सिद्धार्थ शिरोळे होत्या। प्रमुख मान्यवर म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक व भाजपा पुणे शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, व्यावसायिक मार्गदर्शक एस सावंत सर, नगरसेविका पूजाताई जागडे, नगरसेवक अपूर्व खाडे, कर्ज विषयक मार्गदर्शक प्रमोद गोळे, भाजपा छत्रपती शिवाजीनगर मंडळाचे अध्यक्ष शैलेश बडदे, किरण ओरसे, अनिताताई शहाणे आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ अर्चनाताई सोनवणे यांनी निसर्गऋण वेलफेअर फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती देत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली। कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन प्रणाली नवले यांनी केलं तर आभार प्रदर्शन अनिता शहाणे यांनी केलं। कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या। नमस्कार, मी सौ अर्चना सोनवणे, अध्यक्ष संस्थापिका निसर्गऋण वेलफेअर फाउंडेशन आणि मी भाजपाची महिला मोर्चाची पदाधिकारी पण आहे। तर निसर्गऋण वेलफेअर फाउंडेशन एन्व्हायरमेंट आणि एज्युकेशन, पर्यावरण आणि शिक्षण याच्यात काम करतच होतं। भरपूर आम्ही स्कूल्सना व्हिजिट देऊन अवेअरनेस, स्वच्छता आणि निसर्गाच्या बाबतीत अनेक उपक्रम राबवले, वृक्षारोपण केलं बऱ्याच ठिकाणी, शाळांमध्ये मुलांना जागरूकता निर्माण केली आणि स्वयंशिस्त हा आमचा मेन मोटो आहे लोकांमध्ये रुजवणे, की स्वतः शिस्त पाळून स्वच्छता राखणे। आणि आता अजून एक पाऊल आम्ही पुढे जातोय, आम्ही महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरणवर आता भर देतोय आणि माननीय पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि सीएम श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे छत्रपती शिवाजीनगरचे कार्यक्षम आमदार श्री सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व आता हे उपक्रम आमच्या छत्रपती शिवाजीनगर भागामध्ये आम्ही राबवणार आहोत। इथे मला अनिताताई शहाणे ज्या आमच्या उत्तर मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी खूप छान मला सपोर्ट केला। आमचे सावंत एस सावंत सर, गोळे सर यांनी छान आम्हाला मार्गदर्शन केले। सर्वच आमचे इथले भाजपचे पदाधिकारी, सर्व मोठे वरिष्ठ सर्व आले होते आणि त्यांनी छान मार्गदर्शन केलं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही छान आता काम करणार आहोत। खरं तर आज आपण हा दिवस स्त्रीचा त्याग, तिचा संघर्ष, तिचं कर्तृत्वान आणि बरेच अंगभूत गुण आहेत स्त्रियांमध्ये, त्याचा आपण सन्मान करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो। आज नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी एवढी खूप सारी योजना आहेत। त्यातली प्रसिद्ध म्हणजे आपली लाडकी बहीण योजना, त्याबरोबर संजय गांधी योजना, परत सुकन्या योजना, ह्या सगळ्या महिलांसाठी बनवलेल्या योजना, त्याचा आपण पुरेपूर लाभ घ्यायला पाहिजे। पुढे मला हे सांगायचंय की आज बाईंनी आपल्या घरचा उंबारटा ओढून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे। मला असं वाटतं, जरी आपण आज या ठिकाणी काही कर्तृत्ववान महिलांचा जरी सत्कार करत असतो, तर माझ्या दृष्टीने या जगामधील जेवढ्या महिला आहेत, मला असं वाटतं ताई त्या खूपच कर्तृत्ववान महिला आहेत। कारण तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवरती मला माहिती आहे की एखादं कुटुंब उभं राहत असतं। कारण लोक म्हणतात घरातली महिला कशी आहे याच्यावरती त्या कुटुंबाकडे खरं पाहिलं जाते। जगात कुठल्याही काय गोष्ट घ्यायची असेल, काहीतरी चांगल्या गोष्टी समाजात घ्यायच्या असतील तर त्याला युनिटी लागते बघा। त्या कार्यक्रमाचं काम नसते, सगळ्या लोकांची टीमवर्क काम असते। या टीमवर्कच्या माध्यमातून आमची जे काय 15 दिवसापूर्वी चर्चा झाली, आम्ही त्यातून एक ठरवलं की बाबा या पुणे शहरामध्ये ज्या काय भगिनी आहेत की त्याच्यामध्ये आम्ही अशा महिलांची निवड केलेली आहे की एखादी वकिली क्षेत्रामध्ये काम करते, एखादी व्यवसाय क्षेत्रात काम करते, एखादी टीचिंग मध्ये काम करते, एखादीचा फॅशन डिझायनर आहे, एखादी ज्वेलरीमध्ये काम करते, एखाद्याचं बेकरीमध्ये काम आहे। अशा वेगळ्या वेगळ्या 10-20
जे काय व्यवसाय आहे त्यामध्ये त्यांनी शून्यातून एक व्यवसाय चालू केलेला आहे. मग अशा पद्धतीने आम्ही काय मदत केलेली आहे, त्यांना प्रथमतः प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यांना शासनाच्या स्कीम योजना म्हणून दिल्या, त्यामध्ये पणन, नाबार्ड, झेडपी, कृषी विभाग ह्या शासनाच्या स्कीम योजना आहेत ते मिळवून देण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे. 200 ते 300 महिलांची आपण यशोगाथा बनवलेली आहे. आणि जेणेकरून आज जे काय आपण ठरवलंय यामध्ये मॅडम आपल्या अर्चनाताई असतील किंवा शहाणे मॅडम असतील की त्यांनी सांगितलं की बाबा आज जागतिक महिला दिन आहे, आपला असा साजरा करायचा आहे की ज्या कर्तृत्ववान महिला आहेत की ज्या एकेकाळी चूलमूल होतं, चार भिंतीच्या आत काम करत होत्या, तर अशा पद्धतीने प्रशिक्षण घेऊन स्वतःच काहीतरी अस्तित्व केलेलं आहे. प्रत्येक महिलेला 1,000 रुपये देण्यापेक्षा त्याला 1,000 रुपये देण्याच्या लायक बनवणं हेच मला वाटतं काम आहे जगामध्ये. आणि महिलांचं जीवनमान उंचवणं हेच बचत गट असेल किंवा व्यावसायिकांना भगिनी असतील तर ते एक सक्षम झाली पाहिजे, तिला हाताला काम मिळालं पाहिजे, हा हेतू ह्या कार्यक्रमाच्या आमच्या निमित्त होता. जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याचा सोहळा आज अर्चनाताईंनी सादर केला आहे. त्याबद्दल खरंच अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. कारण समाजात प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करणे म्हणजे त्यांचं कर्तृत्वात मोठं स्थान वाढवणे असं आहे असं मला वाटतं. नगरसेवकांमध्ये देखील महिलांचं प्रमाण जास्त आहे पुरुषांपेक्षा. आता म्हणजे आता आम्हाला असं वाटायला लागलं की आता पुरुषांना आरक्षण मागावं की असं वाटायला लागलं. तर एकदम चांगल्यारीत्या म्हणजे ह्याच्या आधी माझी आई देखील नगरसेविका होती. मी तिला त्या रोलमध्ये पाहिलेलं आहे, मी तिला वेगवेगळ्या रूपांमध्ये पाहिलेलं आहे. मी अशा या मातृशक्तीला सलाम करतो की ती जी एका क्षणात अनेक रूप घेऊ शकते. सुजाता वहिनी म्हणाल्या की प्रत्येक महिला ही घरातील लक्ष्मी असते. वहिनी आता हीच महिला लक्ष्मी तर आहेच पण बाहेर गेलो ती दुर्गा देखील बनते आणि याचे अनेक उदाहरणं आपण पाहिली. तिने कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्व सन्मानार्थी महिलांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. असेच चांगले चांगले उपक्रम खरं तर बरोबर आहे. अर्चनाताईंचा आमचा परिचय गेल्या 2-3 वर्षाचा आहे. पूर्वी त्या खरं तर स्टेजवर येऊन या ठिकाणी बोलायला घाबरत होत्या, परंतु आज त्या ठिकाणी त्या बोलत असताना मी रवी भाऊंना म्हटलं बहुतेक 2-3 वर्षाचा एकदम त्या ठिकाणी त्या बोलून घेत आहेत. कारण खरंच म्हणजे भीती मनातली म्हणजे कुठली आम्ही पण पहिले स्टेजवर बोलायला उठायचो, आमचे पाय घाली थरथर कापायचे. पण महिला आता सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी पुढे येऊन आपलं कर्तृत्व या ठिकाणी गाजवत आहेत. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. मॅडम सांगितलं बऱ्याच योजना आहेत पण आपल्याकडे कागदपत्रच नसतात. नक्की डॉक्युमेंटेशन पार्ट काय असतो हेच आपल्याला माहित नसतं. पहिलं प्रथम कुठलाही व्यवसाय करताना पहिलं त्या व्यवसायाचं स्वरूप असणं गरजेचं आहे. स्वरूप आपण निवडलं त्यानंतर त्या शॉपॅक उद्यम काढणं गरजेचं आहे. शॉपॅक उद्यम झाल्यानंतर त्या बँकेमध्ये व्यावसायिक अकाउंट असणं गरजेचं म्हणजे त्याला करंट अकाउंट म्हणतात. आपण करंट अकाउंट काढलं त्यानंतर व्यवसायाला तुम्ही एक ITR भरणं गरजेचं आहे. ITR भरल्यानंतर तुम्ही जेव्हा कुठल्याही डॉक्युमेंटेशन पार्ट व्यावसायिक गव्हर्नमेंटच्या योजनेला तुम्ही लागू होता. आजपर्यंत आपण कमीत कमी 5,000+ लोकांना आतापर्यंत व्यवसायासाठी लोन दिलेलं आहे. लोकांना महिलांना पुढे सबसिडीकरणासाठी आपण बऱ्याच योजनेचा लाभ करून दिलेला आहे. तर जर कुणाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा कोणाचा सिव्हिल खराब असेल तर घेऊन जाऊ नका. कसं असतं अडचणीमुळे आपण एखाद्याला जामीन होतो, अडचणीमुळे आपण एखादा मोबाईल घेतो किंवा त्याच्यामध्ये पैसे भरत नाही, आपल्याला वाटतं काही मुद्रा लोन आपण पेड करत नाही. पण काय हरकत नाही, थोडे व्याज तुम्ही मागं पुढं करून सिव्हिल आपला इन्क्रीज करू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही लोनला पात्र होऊ शकता.